पानफुटी ही क्रॅसुलेसी कुलातील बहुवर्षायू वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ब्रायोफायलम पिनॅटम आहे। ती कलांचो पिनॅटो या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते। तसेच तिला कॅथेड्रल बेल्स, एअर प्लांट व कटकटक अशीही नावे आहेत। पानफुटी मूळची आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातील आहे। तिचे शाकीय पुनरुत्पादन सोप्या व सहज प्रकारे होत असल्यामुळे तिचा प्रसार जगात सर्वत्र झाला आहे। कमी पाणी असलेल्या जागी ती शोभेकरिता लावतात। पानफुटी 1 ते 1.5 मीटर उंच वाढते। खोड साधारण चौधारी, लालसर व पोकळ असते। तिला खूप पाने असतात। पाने साधी 7 ते 10 सेंटीमीटर लांब व लंबवर्तुळाकार असून गडद हिरवी व मांसल असतात। पानांच्या कडांवर बेचक्यांत असलेल्या मुकुलांपासून नवीन पाने फुटतात, म्हणून वनस्पतीला पानफुटी म्हणतात। फुलोरा खोडाच्या टोकाला येत असून फुले घंटेप्रमाणे लोंबती असतात। ती लहान व फिकट गुलाबी असतात। पुटक फळ 4 कप्प्यांचे असून त्यात अनेक लहान व गुळगुळीत बिया असतात। संधिवात, उच्च रक्तदाब आणि दाह यांसारख्या व्याधींवरील अनेक पारंपरिक औषधांमध्ये पानफुटी वनस्पती वापरतात। भारतात तिच्या पानांचा रस मूत्राशयाच्या विकारांवर देतात। अर्बुदाची वाढ रोखण्यासाठी तसेच कीटकनाशक म्हणूनही पानफुटीचा वापर होतो। सुमारे 0.3 ते 1.2 मीटर उंच वाढणारी ही बहुवर्षायू रसाळ औषधी मूळची उष्ण आफ्रिकेतील असून उष्णकटिबंधात सर्वत्र आढळते। भारतात व इतरत्र सामान्यपणे शोभेकरिता सापेक्षतः कमी पाणी असलेल्या जागी लावतात व ती रानटी अवस्थेतही आढळते। खोड साधारण चौधारी, लालसर व पोकळ, पाने साधी, क्वचित संयुक्त, मांसल, लंबगोलाकृती, स्थूलदंतूर, समोरासमोर 7 ते 15 सेंटीमीटर लांब, फुले घंटेप्रमाणे लोंबती। फुलोरा टोकाकडे समोरासमोर फांद्या असलेली परिमंजरी संवर्त व पुष्पमुकुट, नलिकाकृती, हिरवट तांबडे, पोटी काफळे 4 व सुकलेल्या संवर्त व पुष्पमुकुटाने वेढलेली असतात। बिया अनेक लहान व गुळगुळीत, तर सामान्य शारीरिक लक्षणे क्रॅसुलेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात। पाने कडू, थोडी गरम करून जखमा, वाळवे, गळवे, सूज, कापणे, खरचटणे, विषारी, कीटकदंश इत्यादींवर लावतात। पानांचा रस अतिसारक, आमांश, पटकी आणि मूतखडा या विकारांवर दुप्पट लोण्याबरोबर देतात। पाने रक्तस्तंभक, जंतुनाशक, स्तंभक असतात। पाने तोडून खाली टाकली असता त्यांच्या किनारीपासून नवीन रोपे उगवितात। धन्यवाद।